भद्रावती नगरपरिषद सुस्त शहरातील खड्डे पडले मस्त नागरिकांचे मरण झाले स्वस्त भद्रावती शहरातील एकही रोड सुरक्षित नसून खड्डेमय शहर झाले आहे। आता पावसाळा सुरू झाला आहे। पावसाळ्यात या खड्ड्यामध्ये पाणी साचून रस्त्यातील खड्डे दिसत नाही। पाददळ व गाडी चालविणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते। एखाद्या पत्रकारांनी बातमी प्रकाशित केली की थातूर मातूर खड्डे बुजून मलमपट्टी करण्याचे काम नेहमीच भद्रावती नगरपरिषद करीत असतात। भद्रावती शहरातील व परिसरातील श्रद्धास्थान असलेल्या गणेश मंदिर या रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजवण्यासाठी गणेश मंदिर परिसरातील नागरिकांनी भद्रावती नगर परिषदेला अनेकदा निवेदने देऊन या खड्ड्यांच्या तक्रारी केल्या। तरी पण केबिनमध्ये थंड हवेत बसून कारभार चालविणाऱ्या भद्रावती नगरपरिषद प्रशासनाला जाग आली नाही। या समस्येकडे कायम दुर्लक्ष केले। शेवटी निराश झालेल्या नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाचा निषेध करीत स्वतःचं श्रमदान करीत गणेश मंदिर परिसरातील फेरीलँड शाळेजवळील रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित केला। या रस्त्यावर कित्येक दिवसांपासून रस्त्याच्या मधोमध दोन मोठे खड्डे पडलेले होते। या खड्ड्यांमुळे या ठिकाणी अनेक किरकोळ स्वरूपाचे अपघात झाले व अपघाताचे हे सत्र सुरूच होते। याबाबत नगरपरिषदेला नागरिकांतर्फे निवेदने देऊन खड्डे बुजवण्याची विनंती करण्यात आली मात्र केवळ आश्वासनापलीकडे येथील नागरिकांना काहीच मिळाले नाही। शेवटी सामाजिक कार्यकर्ते लिमेश मानुसमारे व शंकर घोटेकर यांनी एकत्र येत आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन श्रमदान करीत हे खड्डे बुजविले व स्वतःच ही गंभीर समस्या मार्गी लावली। सुवर्ण भारत न्यूज राजेश येसेकर तालुका प्रतिनिधी भद्रावती। भद्रावती नगर परिषदला वारंवार विनंती निवेदन देऊन तक्रारी करून या ठिकाणचे जे दोन मोठे खड्डे आहेत ते बुजवण्याची विनंती केली, परंतु अद्याप हे सुस्त प्रशासन जे आहे ते जागे झालेलं नाही आहे। प्रसंगी या ठिकाणी ऍक्सिडेंट होऊन जीवित होण्याची भीती आहे। यापूर्वी ऍक्सिडेंट झालेले आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी असणारे विद्यार्थी, येणारे पर्यटक, या ठिकाणी येणारा स्त्री पुरुष जाणारे शेतकरी, शेतमजूर आणि गुरेढोरे यांच्या जीविताला कोणताही धोका होऊ नये म्हणून हे निषेध म्हणून भद्रावती नगर परिषदेचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही गावकरी, या ठिकाणचे नागरिक स्वतःच्या मर्जीने आणि स्वतःच्या सहकार्याने, श्रमाने या ठिकाणी गड्डे बुजवण्याची मोहीम घेतलेली आहे।